वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की रेणुका देवी माता की बजरंगबली हनुमान की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज की जय। बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य गुरु महाराज की संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की सद्गुरु बुद्धिवंत महाराज की
जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की सब संतन की हर हर महादेव भारत माता की वंदे मातरम मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते गौ माता के सरस्वती माता के अपने अपने माता पिता के नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्य भीमशङ्करम् सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठेत् नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः
शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून खरोसा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव रेणुका देवी माता बजरंग बली हनुमंतराया यासह सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यासह आदि राजे महाराजे यांना वंदन करून आपल्या खरोसा नगरीचे वैभव ज्या महान विभूतीमुळे आपल्या या खरोशाला संत भूमी म्हणून ओळखलं जातं असे सद्गुरु बुद्धिवंत महाराजांना हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आजच्या तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना चालत असलेला विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा शिवक्षेत्र खरोसा हनुमान मंदिर वर्ष 7वे दिवस 3रा शिवकृपेने गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने या अज्ञानी जीवाच्या उद्धारासाठी ज्यांनी या सप्ताहामध्ये अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या सप्ताहाला विशेषतः उत्साही एक वातावरण निर्माण केलेले आपणा सर्वांचे मार्गदर्शक माजी मुख्याध्यापक या शिवकथेचे सौजन्य ज्यांनी आपल्या जीवनामध्ये शिवकृपा प्राप्त करून घेतलेली आहे असे शिवभक्त परायण गुरुभक्त शेषेराव नरसिंगराव बिराजदार गुरुजी
कथा सौजन्य शिवभक्तपरायण सह बाळासाहेब सुभाषराव सांगवे परिवार दादांच्या मार्गदर्शनाखाली अगदी तन मन धनाने काया वाचा मनाने या सप्ताहाच्या माध्यमातून कार्य करत असलेली सप्ताह कमिटीची सर्व शिवभक्तपरायण बंडूभाऊ बिराजदार, शिवभक्तपरायण राहुलजी डोके, शिवभक्तपरायण प्रशांतजी माळी, शिवभक्तपरायण बालाजी जाधव यासह त्यांना सहकार्य करत असलेले सर्व सप्ताह कमिटीतील सर्व नवतरुण सदस्य युवक मंडळी, या सप्ताह कमिटीला या नामयज्ञ सोहळ्यासाठी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दानाचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेत असलेले सर्व देणगी देणारी सद्भक्त मंडळी, पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा दिलेली सद्भक्त मंडळी, आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये कीर्तनाचं सौजन्य दिलेले शिवभक्तपरायण सौ लक्ष्मीबाई टोंपे परिवार, आजच्या तिसऱ्या दिवसाचे अन्नदाते शिवभक्तपरायण श्री विठ्ठलराव बापूराव पाटील परिवार यासह या नामयज्ञ सोहळ्यामध्ये पत्रिकेचं सौजन्य दिलेले सद्भक्त मंडळी, पाणी सौजन्य दिलेले सद्भक्त मंडळी, अन्नदान वाढणाऱ्यापासून पात्रवाळी उचलून स्वच्छता करणारी सद्भक्त मंडळी, मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून अंथरणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता करणारी सद्भक्त मंडळी, विण्याची सेवा देणारी सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देणारी सर्व महिला पुरुष वज्री मंडळी, व्यासपीठ प्रमुख शिवभक्तपरायण माहेश्वर मूर्ती, गंगाधर स्वामी महाराज खरोसा, विठ्ठल संतबुवा भारती महाराज खरोसा, प्रकाश मदनराव डोके महाराज खरोसा यासह या 7.5 दिवसीय नामयज्ञ सोहळ्यामध्ये परिचित अपरिचितरित्या पडद्याच्या मागे राहून आपली काया वाचा मनाने सेवा करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच कलाकार मंडळी, गायनाचार्य हार्मोनियम वादक भजन सम्राट शिवभक्तपरायण दत्तात्रय कोल्हेप्पा सिंगेकर, कोरस गायक परमशिष्य आदरणीय सूरमणी शिवभक्तपरायण शिवलिंग महाराज साकोळकर, तबला वादक तबला विशारद तबला मार्तंड तबला मणी, आत्मीय बंधू शिवभक्तपरायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, कोरस गायक पंडित महाराज किलचकर, शिवसंप्रदायाच्या प्रचारासाठी अहोरात्र आपला देह पणाला लावलेले शिवभक्तपरायण कोनाळेप्पा किलचकर, देवलिंग स्वामी महाराज किलचकर, सुंदर अशी या शिवमहापुराण कथेसाठी महाराजांना जशी अपेक्षित पाहिजे त्याही पेक्षा अगदी सुंदर अशी साऊंड सिस्टम देत असलेले माहेश्वर मूर्ती गुरुबंधू शिवभक्तपरायण रोहितजी स्वामी परिवार यासह आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांना व आजच्या तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या सर्व माता पिता बंधू भगिनी सद्भक्तांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो,
सुख शांती समाधान प्राप्त करून देवो अशी भगवान शिवचरणी मंगल प्रार्थना करून आजच्या तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपण हट्ट केल्यानंतर हट्ट पुरवणारा भगवान शिव परमात्मा आहे आणि शरण आलेल्या भक्ताला त्या भक्ताची इच्छा जी काही असेल ती इच्छा पूर्ण करणारा या जगाच्या पाठीवर एकमेव देव जर कोण असेल तर तो ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे। ज्यांनी आपल्या पत्नीसाठी बांधलेला राजमहल विसरवा नावाच्या ऋषींना दक्षिणेमध्ये त्या ठिकाणी दान देऊन टाकला। असा दयाळू आणि कृपाळू भगवान शिव परमात्मा पण त्या रावणाला त्या पदाचा मिळालेल्या आशीर्वादाचा सदुपयोग करता आला नाही, म्हणून दुरुपयोग झाल्यामुळं त्या रावणाचाही विध्वंस झाला। या कथा आपण काल दुसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण केलेलो आहोत। आजच्या तिसऱ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करत असताना आई वडिलांबरोबर आपल्या मुला मुलींना सुद्धा या चालत असलेल्या शिवमहापुराण कथेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। कारण एक ज्ञानाची शिकवण देणारी शाळा जर कोणती असेल, अध्यात्माची शिक्षण देणारी शाळा, संस्काराची शिक्षण देणारी शाळा जर कुठे असेल तर ते हनुमंतरायाचं हे मंदिर। या शिवानुभव मंडपामध्ये संस्काराच्या कथा दिल्या जातात। जे काही अज्ञान आहे, जे काही वाईट गोष्टी आहेत, जो भापट पसारा आहे, व्यर्थ पसारा आहे, तो मात्र तुम्हाला पावलोपावली चार पावलावर ऐकायला मिळेल। पण जे आपल्या हिताचं ज्ञान आहे, आपल्या परिवाराबरोबर आपल्या संततीला सुधरवण्याचं, एक योग्य दिशा देण्याचं स्थान कोणतं असेल, मार्ग कोणता असेल, तर तो एकमेव मार्ग म्हणजे परमार्थ आहे, शिव महापुराण कथा आहे। त्यासाठी आई वडिलांनी नुकतीच काळजी घेतली पाहिजे। आज तागत या कलियुगामध्ये मी म्हणतो राक्षस मेले दादा, दैत्य मेले, पण राक्षस प्रवृत्ती अजून जिवंत आहे, दैत्य प्रवृत्ती अजून जिवंत आहे। आपण 4 दिवसापासून ऐकत आहोत, कलकत्त्यामध्ये या मुलीसोबत असं झालं, पुण्यामध्ये या मुलीसोबत असं झालं, चाकूरमध्ये त्या मुलीसोबत तसं झालं, आहे की नाही। याच्यावरून हे लक्षात येतं राक्षस मरून गेले, पण राक्षस प्रवृत्ती, राक्षस विचार हे आजही जिवंत आहे। मग त्या राक्षसी विचाराला जाळण्यासाठी आपण आपल्या आई वडिलांनी आपली मुलं मुली शाळेत पाठवत असताना, कॉलेजमध्ये पाठवत असताना बारकाईने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आहे की नाही। त्यांना आपण जन्म दिलेला आहे, आपण त्यांना शाळेत पाठवलं आणि इकडे आपण आनंदात राहिलो असं न करता, त्यांना शाळेमध्ये पाठवत असताना ते शाळेतून येईपर्यंत आपलं लक्ष त्यांच्याकडे असलं पाहिजे। ते कुठं जातात, काय करतात, याच्या प्रत्येक गोष्टीकडे आपलं त्या ठिकाणी लक्ष राहिलं पाहिजे, आहे की नाही। कलकत्त्यामध्ये डॉक्टर महिलेसोबत, आहे की नाही, बऱ्याचशा नराधमांनी मिळून अत्याचार केला। आज आपण ज्या भारत देशामध्ये राहतो ती भारत भूमी म्हणजे एक संतांची भूमी आहे, ज्या भूमीमध्ये स्त्री आणि पुरुषाला समान न्याय आहे। प्रत्येकाला वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजे आहे, मुलगी का नको आहे। मुलीला का कमी लेखलं जातं, मुलीकडे वाईट नजरेने का पाहिलं जातं,
याच्यावरती थोडासा आपण विचार केला पाहिजे. जितका मुलगा आपल्याला महत्वाचा वाटतो तितकीच मुलगीही आपल्यासाठी महत्वाची असावी. कारण त्याच मुलीच्या उदरामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले. त्याच स्त्रीच्या उदरामध्ये महात्मा बसवांना जन्माला आले. त्याच स्त्रीच्या उदरामध्ये संत मन्मथ संत ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले. आणि या स्त्रीचा अवतारच झाला नसता, या स्त्रीचा जन्मच झाला नसता तर तुम्ही आम्ही कुठून आलो असतो हो. म्हणून ज्या स्त्रीला देवीचं स्वरूप दिलेलं आहे अशा देवी समान मातेला काही नराधमांनी वाईट नजरेने पाहिलं, तिच्यासोबत अत्याचार केला आणि तिची त्या ठिकाणी हत्या करून टाकली. तर याला पाप म्हणून, याच्या कर्माची परतफेड म्हणून गरुड पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे. अशा पापी नराधमांना मृत्यूनंतर उखळत्या तेलामध्ये टाकलं जातं, विस्तवाच्या अग्नीचे डाग दिले जातात आणि पिशाच्य योनीमध्ये हाडाचा सापळा करून उलट टांगून जंजिऱ्यामध्ये बांधून त्याला भल्या मोठ्या यातना दिल्या जातात. म्हणून स्त्री हत्ये सुद्धा पाप हे 33 कोटी देवाला मारण्याच्या पलीकडलं पाप आहे. हे की नाही? एक स्त्री म्हणजे साक्षात एका जगदंबा मातेचा अवतार आहे. जितका मान भगवान शिवाला आहे त्याच्या कितपट पलीकडे जास्ती मान शक्तीला आहे. शिवाविना शक्ती अधुरी आहे, शक्ती विना शिव अधुरा आहे. म्हणून ज्या देवी समान मुलीला आज वाईट नजरेने पाहिलं जातं आणि आपण स्वतःला जर हिंदू म्हणून घेऊ लागलो तर आपण त्या हिंदू म्हणून घेण्याच्या योग्यतेचे नाही. खरा हिंदू कोण आहे? छत्रपती शिवरायांसारखी दाढी वाढवली, छत्रपती शिवरायांसारखी डोक्याला कपाळाला चंद्राची कोर ओढली म्हणजे आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे झालो का हो? नाही. या कानाचं त्या कानाला पांढरा शिपट विभूतीचा 3 पट्टा मारला म्हणजे आपण काय महात्मा बसवांनाचे शिवभक्त अनुयायी झालो असं नाही. खरा हिंदू, खरा छत्रपती शिवरायाचा मावळा पतये शिव हर हर महादेव हर हर महादेव हर हर. महादेव. लक्ष इकडे राहू द्या गायक. नमः पार्वती पतये शिव हर हर. कथा कुठपर्यंत आली होती हो? औशापर्यंत, निलंग्यापर्यंत, खरोशा मोडपर्यंत, कुठपर्यंत? छत्रपती शिवरायांचा खरा मावळा कोणाला म्हणावा? खरा शिवभक्त जर म्हणून घ्यायचा असेल तर छत्रपती शिवरायांच्या मांदियाळीमध्ये एक मुस्लिम समाजाची माय माऊली आली. त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी तिची बहीण म्हणून, आई म्हणून तिचं आदर आतिथ्य स्वागत केलं आणि सुरक्षितरित्या त्या छत्रपती शिवरायांनी त्या मुस्लिम बंधू भगिनीची पाठवणी केली. तर जीवनामध्ये आपल्याला खरा हिंदू म्हणून घ्यायचा आहे, खरा छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून घ्यायचं जर असेल तर समोरून येणारी स्त्री माझी आई, समोरून येणारी मुलगी माझी बहीण, ही भावना ज्या तरुणाच्या अंतकरणामध्ये येते ना, तोच खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, तोच खरा शिवभक्त म्हणून घेण्याच्या योग्यतेचा आहे. परवा रक्षाबंधन झालं. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीनं आपल्या लाडक्या भावाला राखी बांधली. रक्षाबंधन, बहिणीनं त्या भावाची रक्षा व्हावी, त्याचं सतत रक्षण व्हावं यासाठी राखी बांधली. मग प्रत्येक भावाला वाटतं आपली बहीण आपल्या घरामध्ये असताना आनंदी राहावी, शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुरक्षित राहावी, सासरी गेल्यानंतर सुरक्षित राहावी असं वाटणाऱ्या प्रत्येक भावांनी विचार करा. समोरून येणारी मुलगी कोणाची तरी बहीणच आहे. तिची सुद्धा सुरक्षितता करणं, तिची सुद्धा सुरक्षा करणं या
भारत देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक तरुणाचं आद्य कर्तव्य आहे। आणि जो तरुण अशा प्रकारे आपल्या गावामध्ये, परिवारामध्ये, आपल्या देशामध्ये आपल्या हिंदू मुलींचं, हिंदू माता भगिनींचं त्या ठिकाणी रक्षण करतो, तोच खरा हिंदू म्हणून घेण्याच्या योग्यतेचा आहे। अन्यथा असे नराधम या भारत देशामध्ये जन्माला आले जे हिंदू म्हणून घेण्याच्या योग्यतेचे नाहीत, ज्यांनी देवी समान त्या स्त्रीवरती अत्याचार केला, अशांना त्या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याच्या दरबारामध्ये तर त्याची शिक्षा आहेच आहे, पण या सरकारच्या माध्यमातून कडक अशी शिक्षा झाली पाहिजे। ज्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी 3000 रुपये दिले आहे की नाही, त्या 3000 रुपयाबरोबर लाडक्या बहिणींची सुरक्षा करणं सुद्धा हे आपल्या सरकारचं आद्य कर्तव्य आहे की नाही। त्यासाठी वेळीच नियोजन करणं, गुप्त फोर्स तयार करणं आणि आपल्या या हिंदू धर्मामध्ये, या भारत देशामध्ये जन्माला आलेल्या स्त्रियांचं रक्षण करणं हे सुद्धा सरकारचं आद्य कर्तव्य आहे। आणि ज्यांनी हे असं महान पाप केलेलं आहे त्यांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, ही कठोर कारवाई सरकारने निर्णय स्वरूपात घेतली पाहिजे। तरच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या या भारत देशामध्ये आपली बहीण आई सुरक्षित राहील। अन्यथा दर 4 दिवसाला, दर 6 महिन्याला, दर वर्षाला एका पाठोपाठ एक स्त्री, एक मुलगी अशा नराधमांना बळी पडू लागलेले आहे। याला आळा घालण्यासाठी आपल्या आई वडिलांचं हे आद्य कर्तव्य आहे की आपली मुलगी कुठं जाते आहे, काय करते आहे, काय शिक्षण शिकत आहे, याच्याकडे बारकाईनं लक्ष देणं। एखादी घटना वाईट घडली आणि मग त्याच्यावरती विचार करण्यापेक्षा अगोदरच पूर्वतयारीनं राहिलेलं बरं। मग आपली मुलं बिघडू नये, आपली मुली बिघडू नये, यासाठी आपल्या आईनं गर्भावस्थामध्ये आपलं मूल वाढत असताना काय करावं हो? गर्भामध्ये मूल वाढत असताना आईनं काय करावं? कथा ऐकाव्या, कीर्तन ऐकावं, परमरहस्याचं पारायण करावं, शिवपाठ वाचावा। तेवढंच आमच्या आईला जमलं नाही, आहे की नाही। गर्भावस्थेमध्ये मूल वाढत असताना आमच्या आईनं हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल धरला, कधी वरी ढकलू लागली, कधी खाली ढकलू लागली, कधी उजवीकडे ढकलू लागली, कधी डावीकडे ढकलू लागली। हा सगळा आवाज त्या पोटामध्ये लेकरांना ऐकला आणि लेकरू जन्माला आलं। पाळण्यामध्ये लेकरू ट्याव 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 रडू लागलं, त्या लेकराला शांत करण्यासाठी अंगाई गीत म्हणलं, आहे की नाही। तरी सुद्धा शांत बसायला तयार नाही, पण तो जो अँड्रॉइड मोबाईल आहे ना, त्याच्यामध्ये एक गाणं लावलं आणि पाळण्यात नेऊन ठेवल्याबरोबर लेकरू चुपचाप शांत बसतं। बरोबर की चूक? याला जबाबदार तुम्ही का महाराज? हा, आहे की नाही। माता माऊल्या, तिथून लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं, स्तनपान करायचं सोडून लेकराला दुधाची बाटली हातामध्ये दिली। त्या लेकरानं त्या बाटलीची सवय लावून घेतली, मोठं झाल्यावर बाटल्याच पेट फिरायला। याला जबाबदार तुम्ही का महाराज? तुम्ही, आहे की नाही। त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, लेकरू लहानाचं मोठं होत असताना त्या लेकराला जेवू घालायला लेकरू साधं रिकाम जेवे ना गेलं, जेवू घालायला सुद्धा काय लागायले? एका हातामध्ये मोबाईल आणि एका हातामध्ये भाताची वाटी, त्याच्याशिवाय लेकरू जेवायला तयार नाही। याला जबाबदार कोण? तुम्ही का आम्ही? म्हणा ना आम्ही। मग हा बदल घडला पाहिजे, हे त्रिवार सत्य आहे, याचा कुठेतरी बदल घडला पाहिजे। आपली नवतरुण सुनबाई येत असेल, त्या सुनबाईला परमरहस्याच्या पारायणाला बसवा, कथेला घेऊन या, तिलाही आपल्या बरोबर या शिवनामाच्या, शिवकथेच्या गोष्टी, शिवकीर्तनाच्या या ज्ञानामध्ये तिला सुद्धा आपण आणलं पाहिजे। हे संस्कार आहेत आणि जर या संस्कारापासून आपण दूर गेलो तर नक्कीच आपल्याला दुःखाला कारणीभूत ठरावं लागेल। जुन्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप फरक झाला। आज तागायत
3 तासाचं पिक्चर बघायला मात्र सगळ्यांकडे वेळ आहे. 3 तासाचा पिक्चर लागलेला आहे, डोळ्याची पापणी सुद्धा कोणी पाडत नाही. एक टक लावून पिक्चर बघतात. आणि 2 तासाची कथा ऐकायचं म्हणलं की डुकल्या मारतात. 2 तास एका जागेवर बसत नाही. कोणाचा उजवा गुडघा वरी असतो, डावा गुडघा खाली असतो. काही जणांचा डावा गुडघा वरी असतो, उजवा गुडघा खाली असतो. काही जणांचे दोन्ही गुडघे सोबत असतात, त्याच्यात मुंडकं टाकलेलं असतं. अशी अवस्था आहे. म्हणजे जे हिताचं आहे तिथं मात्र आपण पाठ फिरवतो. आणि जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख देणार आहे, आपल्या जीवनामध्ये घातक ठरणार आहे, तो पिक्चर मात्र, तो सिरियल, ती मालिका मात्र आपण टक लावून पाहू लागलो. हे की नाही? 3 तासाचा पिक्चर खरा की खोटा हो? खोटा आहे. त्याच्यामध्ये दिसायलेले हिरो आणि हिरोईन फक्त खरे आहेत, पण त्याच्यामध्ये जी स्टोरी आलेली आहे, जी काही घटना आलेली आहे, ती मात्र खोटी आहे. त्यांनी हे चित्र विचित्र चित्र दाखवून पैसा कमवला, तुम्ही मात्र मीटरचं बिल भरून बेजार. हे की नाही? रातपाट सिरियलचं वेड लागलं, तुझ्यात जीव रंगला. हे की नाही? माझ्या नवऱ्याची बायको, अजून तू तिथे मी. है की नाही? अशा बऱ्याच मालिकेमध्ये आपण रंगून गेलो. त्यांनी पैसा कमवला, हो, तुम्ही काय केलं? त्याच्यामधलं खोटं पाहून या कलियुगातल्या पोरांनी खरं करायला शिकलं. है की नाही? इथं जुनी 2-4 लोक आहेत, तर जुन्या लोकांनी मला सांगावर, जुन्या काळामध्ये पळून जाऊन लग्न करायची प्रथा होती का? इकडे चष्मेवाले बाबा आहेत, इकडे हे आप्पा आहेत, होती का? पळून जाऊन लग्न करायची प्रथा नव्हती महाराज. या टीव्ही मध्ये पाहिलं, खोट्या पिक्चर मध्ये पाहिलं, खोट्या सिरियल मध्ये पाहिलं, सैराट पाहिला, आणि आपली तरुण पिढी त्यांनी खोटं केलं. आणि इथं आपल्या कुळाला डाग लावण्यासाठी आपल्या तरुणांनी इथं खरं केलं. ते खोटं आहे, पण त्यांनी त्या खोट्याचं इथं खरून करून पाहिलं, आणि आपल्या आई वडिलांसह आपल्या कुळाचा, आपल्या परिवाराचा त्या ठिकाणी डाग लावून विध्वंस करून टाकला. हे बघा, पांढरा शुभ्र वस्त्र आहे, त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर चहाचा जर एक डाग पडला तर लोक त्या पांढऱ्या कपड्याला पाहत नाही, तर तो डाग कसा पडला याचाच विचार करतात. म्हणून आपण आपलं चारित्र्य सांभाळलं पाहिजे, आपण आपलं परिवार सांभाळला पाहिजे, आपण आपला कुळगोत्र सांभाळलं पाहिजे. त्या टीव्ही मध्ये पाहिलं आणि इथं खोटं नाटक केलं. जुन्या काळामध्ये विष पिऊन आत्महत्या करून मरायचे प्रकरण होते दादा? नव्हते. पिक्चर मध्ये पाहिलं, तुझ्यासाठी मी जीव देणार. आहे की नाही? त्या खोट्या मालिकेमध्ये पाहिलं आणि आपल्या तरुणांनी इथं खरं करून मजाक मध्ये, चेष्ट्यामध्ये आपला जीव गमावला. फाशीचे प्रकरण वाढले, विष पिऊन मरण्याचे प्रकरण वाढले. ती टीव्ही जबाबदार आहे, ते सिरियल जबाबदार आहे. त्यांनी खोटं दाखवलं, आपल्या तरुणांनी खरं केलं. आहे की नाही? जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी अशा काही प्रथा नव्हत्या, पण या टीव्हीच्या माध्यमातून अनेक प्रथा या ठिकाणी निर्माण झाल्या. जुन्या काळामध्ये एका हातामध्ये चहाचा ग्लास, दुसऱ्या हातामध्ये सिगारेट होती का? नव्हती. पण टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये ऍक्शन दाखवलं, एका हातात चहाचा ग्लास आहे, दुसऱ्या हातामध्ये हिरो सिगारेट वडत आहे. ती फक्त खोटी स्टोरी आहे, पण आपल्या तरुणांनी टपरीवरती उभारून, हॉटेलवरती उभारून त्यांचं खोटं नाटक पाहिलं आणि आपल्या जीवनामध्ये खरं केलं आणि जीवन उद्ध्वस्त करून टाकलं. याला जबाबदार जर कोण असेल तर ही टीव्ही आहे, ही सिरियल आहे. है की नाही? म्हणूनच जुन्या काळामध्ये छोटे छोटे कपडे घालायची प्रथा होती का हो? झाशीच्या राणीकडे पहा. त्या झाशीच्या राणीनं ब्रिटिश राज्यातील इंग्रज सरकारांना, इंग्रज लोकांना डोक्यावरचा पदर न पडू देता झाशीच्या राणीनं शूरवीर बनून घोड्यावरती स्वार होऊन युद्ध केलं. आणि त्या युद्धामध्ये त्या इंग्रजांना, त्या ब्रिटिशांना आपल्या देशातून पळवून लावलं. पण हे सर्व करत असताना, है की नाही, 9वारी साडीमध्ये डोक्यावरचा पदर सुद्धा पडू दिला नाही हो. असे संस्कार त्या झाशीच्या राणीमध्ये होते.
त्या संस्कारापासून आपली संस्कृती किती पट लांब चाललेली आहे. थोडस जीवाला विचार करा, जीवाला थोडस तरी काहीतरी वाटू द्या. आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. पहा त्या मुस्लिम संप्रदायाच्या स्त्रियांकडे पहा, त्यांच्याकडे पहा, त्यांची वेशभूषा पहा. त्यांची वेशभूषा काय आहे तर बुरखा. बुरखा लेवल्याशिवाय ते घराच्या बाहेर पडत नाहीत. आणि तुम्ही आम्ही हिंदू म्हणून या टीव्ही मध्ये पाहून, या सिरियल मध्ये पाहून शॉर्ट कपडे, छोटे छोटे कपडे आपल्या मुलींना घालून जर आपण रस्त्यावरती बाहेर काढू लागलो तर का अत्याचार होणार नाहीत, का बलात्कार होणार नाहीत, याला कारणीभूत तुम्ही आणि आम्ही आहोत. या खोट्या पिक्चर पासून दूर व्हा, या खोट्या सिरियल पासून दूर व्हा आणि आपल्या मूळ संस्कृतीकडे वाटचाल करा. आपली मूळ संस्कृती काय आहे, आपला हिंदू धर्माचा पेशा काय आहे, त्याच्यावरती थोडासा विचार करा. वासना जागृत होण्यासाठी अंगभर त्या ठिकाणी कपडे नाही आहेत. छोटे छोटे कपडे घालण्याची प्रथा या टीव्ही मधून शिकली आणि म्हणूनच आज तागायत बऱ्याच ठिकाणी या हिंदू संस्कृतीला लाजावेल अशा गोष्टी त्या ठिकाणी घडू लागल्या. पण या सगळ्यासाठी आई वडिलांनी त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुलांना मुलींना खूप खूप भारी कॉलेजमध्ये ऍडमिशन द्या, खूप खूप भारी शिक्षण द्या, पण त्यांना त्या शिक्षणाबरोबर एक विशिष्ट अशा प्रकारचे संस्कार सुद्धा द्यायला शिका. कारण संस्कारापेक्षा मोठा आरसा कुठलाच नाही. संततीपेक्षा, संपत्तीपेक्षा संतती श्रेष्ठ आहे असं म्हणतात. म्हणून आपल्या कुळाच्या उद्धारासाठी या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या लेकरांना उच्च संस्कार देणं. पहा, मुस्लिम संप्रदायामध्ये रोज सायंकाळी 5 वाजता त्या छोट्या छोट्या लेकरांना कुराण देऊन मशिदीमध्ये पाठवलं जातं. रोज कंटिन्यू 5 वाजता. आपण 7 दिवस शिवपाठाला सुद्धा आणत नाही. किती मोठी शोकांतिका आहे बघा. त्यांचा उपवास जर बघायला गेला तर कडक असा उपवास असतो. साधी थुंकी सुद्धा गिळत नाहीत. आपण 4 टाइम फराळ करून उपवास करतो. हा फरक आहे, ही नियमावली आहे. मुस्लिम संप्रदायामध्ये घ्या, त्यांनी त्या ठिकाणी ज्या वेळेस नमाज पडायची वेळ होते त्यावेळेस कितीही मोठा व्यवसाय असू द्या, कसलंही मोठं दुकान असू द्या, चटकन शटर वडतात आणि आपल्या नमाजाला जातात. आपल्या इकडे जाऊ द्या आजचा दिवस कीर्तन, जाऊ द्या आजचा दिवस कथा, उद्या बघाईल. नियम पाळायला शिकले पाहिजे. म्हणजे इतर धर्म नियमाचं पालन करून आपल्या धर्मामध्ये विशिष्ट अशा प्रकारे मान प्राप्त करून घेऊ लागले. आणि तुम्ही आम्ही हिंदू म्हणून या हिंदू संस्कृतीपासून हळूहळू दूर होऊ लागलो. त्याला जागृत करण्यासाठीच या लावलेल्या शिवकथा आहेत. म्हणून जागे व्हा, जागे व्हा. रोज सायंकाळी संध्याकाळी जागते रहो म्हणून एक पोलिसासारखा अवस्थामध्ये एक शिपाई गावामध्ये फिरायचा आहे की नाही, जागते रहो. तसं या धर्माची जाग आणण्यासाठी, या हिंदू संस्कृतीला जागृत करण्यासाठी या शिवकथा आहेत, या शिव गोष्टी आहेत. जागा, जागे व्हा. आपल्या धर्माची जाग तुम्हाला आली पाहिजे आणि आपल्या या धर्माचं पालन तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि शेवटी जे आई वडील करतात तेच आपलं मुलं मुली त्या ठिकाणी वाटचाल करतात. म्हणून घरामध्ये वागत असताना आई वडिलांनी एकमेकांना बोलत असताना आदरानं बोललं पाहिजे. आई आणि वडिलांमध्ये दोघांमध्ये जर बोलत असताना एकमेकांना शिवीगाळ सुरू असेल तर आपली संतती सुद्धा तेच भाषण शिकते. आई वडील परमार्थाचं बोलत असतील, आई वडील ज्ञानाच्या गोष्टी बोलत असतील तर घरामध्ये आपले लेकरं सुद्धा ज्ञानवान जन्माला येतील. आई वडील संस्कारी होते म्हणूनच संत ज्ञानेश्वर घडले. आई वडील संस्कारी होते म्हणून संत मन्मथ माऊली घडले. आई वडील संस्कारी होते म्हणून छत्रपती शिवराय महात्मा बसवांना घडले. आणि म्हणून अशा संत महान विभूतींचा अभ्यास आपल्याला अवलोकन करता आला. त्याचं कारण मुळी माये बाप होते ज्ञानी, तेव्हा लागलो या परमार्थाच्या ध्यानी. मुळामध्ये आई बाप ज्ञानी होते म्हणून
या पुढे संततीला या परमार्थाची त्या ठिकाणी गोडी लागली, म्हणून या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आज तुम्ही एक संदेश घेऊन गेलं पाहिजे की आपल्या बरोबर आपणही आपल्या मुला मुलींना या शिवकथेला घेऊन आलं पाहिजे. वयाच्या 8व्या वर्षी इष्टलिंग दीक्षा दिली पाहिजे, परमार्थाचं ज्ञान दिलं पाहिजे, गर्भावस्थेमध्ये असताना परमरहस्याचं पारायण केलं पाहिजे, शिवकथा शिवगोष्टी ऐकल्या पाहिजे. अशा बऱ्याच ज्ञानाच्या मार्गातून आपल्याला आपली संतती घडवता येते. धर्म कुठलाही असो, संप्रदाय कुठलाही असो, मार्ग मात्र एकच आहे, तो मार्ग मोक्षाचा आहे. शिवसंप्रदाय म्हणतो आहे, शिवसंप्रदाय म्हणतो आहे, नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. वारकरी संप्रदाय म्हणतो आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संप्रदाय कुठलाही असू द्या, संत कुठलेही असू द्या, आपल्या हिताचं ज्ञान देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी मार्ग दाखवला, तो मोक्ष प्राप्तीचा आहे की नाही. म्हणून या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपण जागृत होऊन आपली संतती या परमार्थाच्या ज्ञानाने आपण घडवली पाहिजे. त्यासाठी आपण योग्य वेळी आपल्या मुला मुलींना तारुण्य अवस्थेमध्ये असताना या शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी या शिवा अनुभव मंडपामध्ये आपण घेऊन आलं पाहिजे. किती 7 वर्ष झाले आपण ऐकू लागलेलो आहोत, पण बदल कधी घडेल हे की नाही. या माणसाला सांगावं तरी किती हो, सगळंच या माणसाजवळ आहे. नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही, नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही, कपाला कान असतात पण ऐकू येत नाही, कंगव्याला दात असतात पण खाता येत नाही, बाटलीला तोंड असतं पण बोलता येत नाही, टेबलाला पाय असतात पण चालता येत नाही, सुईला छिद्र असतं पण वास घेता येत नाही. शोकांतिका हीच आहे, माणसाजवळ हे सगळं काही असून माणसाला माणुसकी दाखवता येत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे की नाही. या माणसाला सगळं काही प्राप्त झालं, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं वैभव प्राप्त झालं, पण याचा कुठेतरी आपण चांगल्या मार्गाने उपयोग केला पाहिजे. आणि त्या चांगल्या मार्गाची अनुभूती देण्यासाठी माझ्या मनमत माऊलीनं 17 अध्यायाचा परमरहस्य आपल्या समोर ठेवला. माझ्या भगवान शिव परमात्म्याने या 7 संहितेच्या माध्यमातून हा शिव महापुराण आपल्या समोर ठेवला. या मनमत माऊलीनं परमरहस्यामध्ये आपल्याला गुह्य असं ज्ञान दिलं. षटस्थल, पंच आचार आणि अष्ट आवरण आपल्या समोर ठेवले. या परमरहस्यामध्ये आहे तरी काय हो, परमरहस्य या शब्दाचा अर्थ परेच्या पलीकडे अनंत असं गुह्य असं ज्ञान देणारा परमरहस्य. सहज वाचा परमरहस्याचं, तुम्ही रोज किमान 5 तरी ओव्या त्या ठिकाणी वाचलं पाहिजे. स्नान केल्यानंतर एक एक शब्दामध्ये एक एक गुह्य असं रहस्य दडलेलं आहे. आपण आपल्या धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कशा प्रकारची आचार पद्धती आहे, कशा प्रकारचे मंत्र आहेत, कशा प्रकारची पूजा विधी आहे, त्याबद्दल सखोल असं ज्ञान परमरहस्यामध्ये दिलेलं आहे. अष्टावरण, गुरु, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्ष, मंत्र, पादोदक आणि प्रसाद, हे 8 आवरण आहेत. या 8 आवरणामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचं रहस्य जाणून घेता येतं. पंच आचार, शिवाचार, लिंगाचार, सदाचार, गणाचार आणि भृत्याचार असे 5 आचार आहेत. सोबत षटस्थल आहेत, भक्तस्थल, माहेश्वर स्थल, प्राणलिंगी स्थल, शरणस्थल, ऐक्यस्थल असे त्या ठिकाणी षटस्थल सांगितलेले आहेत. या प्रत्येक स्थलामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. पंचाचार, अष्टावरण, षटस्थलाबरोबर या सर्वांपैकी काहीतरी ज्ञान आपल्या जवळ असणं गरजेचं आहे.
आणि त्या ज्ञानाची अनुभूती प्रथम आई आणि बापाला असली पाहिजे. आई बापाच्या गळ्यात लिंग नाही, लेकर कधी घालतील हो. आई बापाच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही, लेकर कधी घालतील हो. आई बाप मंदिराची पायरी चढत नाही, लेकर कधी चढतील हो. म्हणून अगोदर सुरुवात आपल्यापासून करा. आपली वीर शैव लिंगायत धर्मसंपदा दादा खूप अशी श्रेष्ठ आहे. जर कोरोनाचा काळ आपण अनुभवला दादा, तर कोरोना काळामध्ये हजारो तीर्थक्षेत्र बंद होते, हजारो मठ मंदिर बंद होते, ज्योतिर्लिंगाचं ठिकाण बंद होतं. कुण्या मंदिरात जाता आलं माय, कुण्या मठामध्ये जाता आलं, कुण्या देवदर्शनाला जाता आलं, सर्वीकडे कुलपाचे टाळे लावलेले होते. पण वीर शैव लिंगायत धर्मामध्ये जन्माला आलेला शिवभक्त किती भाग्यवान आहे पहा. साक्षात या जगाचा मालक अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा इष्टलिंगाच्या रूपाने तुमच्या गळ्यावरती प्राप्त झालेला आहे. कोरोनाच्या महान अशा काळामध्ये सुद्धा हजारो मठ मंदिर बंद असताना तुमच्या गळ्यात असलेल्या इष्टलिंगाची पूजा करायला कोण अडवलं तुम्हाला, कोण थांबवलं? वाटेल तेव्हा 24 तासातून केव्हाही वाटावं, हातावरती लिंग ठेवावा, चाललं शिव 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 शिव. रात्री 12 वाजता उठावं, चाललं शिव 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 शिव. त्याला टाइम नाही, वेळ नाही. मंदिरात जायची गरज काय, मठात जायची गरज काय. तो ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा इष्टलिंगाच्या रूपाने आपल्या गळ्यामध्ये आपल्याला धारण त्या ठिकाणी करण्याचं भाग्य प्राप्त झालं. म्हणून तुमच्या आमच्या सारखा भाग्यवान कुणी नाही. तो ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा या लिंग रूपाने आपल्या गळ्यामध्ये प्राप्त झालेला आहे. हे इतर कुण्या धर्मामध्ये भाग्य नाही. साक्षात शिव सोबत घेऊन फिरण्याचं भाग्य जर कोणाला प्राप्त झालेलं आहे तर तो वीर शैव लिंगायत धर्मामध्ये जन्माला आलेला शिवभक्त आहे. हे तुमचं सौभाग्य आहे, हे तुमचा अलंकार आहे. एक की नाही, तुम्हाला वाटत असेल सोन्याचं लॉकेट घालणं, सोन्याचं नकलेस घालणं हेच आमचा अलंकार आहे. हा अलंकार नाही आहे. हे फक्त क्षणिक सुख आहे, हे नश्वर आहे. हे आज नाही तर उद्या आपल्यापासून कुणीतरी हिसकावून घेणार आहे. आणि याची भीती सुद्धा आहे, याची भीती सुद्धा आहे. कान उघडे ठेवून ऐका. ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, सोन्याचं नकलेस, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. आणि ज्याच्या गळ्यात पवित्र इष्टलिंग, पवित्र रुद्राक्षाची माळ, त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. काय कळतंय? म्हणजे सोनं गळ्यात आहे, चोराची भीती आहे. चोर येईल, चोरून नेईल, भीतीपोटी आपण त्या ठिकाणी ते घालायला सुद्धा घाबरतो. पण ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे, रुद्राक्षाची माळ आहे, त्याला घाबरायची गरज नाही. कसलंही मोठं संकट असू द्या, तो भगवान शिव परमात्मा धावत येऊन आपल्या संकट. मन्मथ माऊली सुद्धा म्हणाले, हो हो निया वेडा भोवता भोवता, हो हो निया वेडा भोवता भोवता, हो निया वेडा भोवता भोवता, निया वेडा भोवता भोवता, हो निया वेडा भोवता भोवता.
त्याची होनी या वेळा भोवता भोवता हो होनी या वेळा भोवता भोवता हो या वेळा भोवता भोवता हो या वेळा भोवता भोवता नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. आज कुठला उपवास आहे का हो? नाही ना, मग आवाजाला कसला कंजूसपणा. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. हो वनिया वेडा भोवता भोवता करी न सांगता काज त्याची. ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, त्याच्या अवतीभोवती देव फिरतो म्हणतात. आणि न सांगता त्याच्या प्रत्येक संकटाचं निवारण करतो म्हणतात. या जगाच्या पाठीवर जर आपल्या हिताचा विचार करणारा जर कोण असेल तर तो देवादि देव शंभो महादेव आहे. तुम्हाला वाटत असेल पत्नी तुमची आहे, पती तुमचा आहे, मुलं तुमची आहेत, मुली तुमच्या आहेत, जोपर्यंत तुमच्याकडे पद प्रतिष्ठा आहे ना, पैसा आहे ना, तोपर्यंत हे सगळे तुमचे जीवलग आहेत. ज्या दिवशी तुमच्याकडून पद प्रतिष्ठा गेली, पैसा गेला, त्या दिवशी हे सगळे परके होतात. आहे की नाही? बघायचं आहे. एकदा एका शिष्याने गुरुला प्रश्न केला, गुरु महाराज, अहो मला वाटतं माझी पत्नी, माझी मुलं, माझी मुली माझ्यावर विशिष्ट प्रेम करतात, म्हणजे माझ्यावरती त्यांचं जीवापाड प्रेम आहे. यावर गुरु महाराज शिष्याला उत्तर देऊ लागले, अरे बाबा, जोपर्यंत तुझ्याकडे पैसा आहे, जोपर्यंत तुझ्याकडे जमीन जायदाद तुझ्या नावावर आहे, जोपर्यंत तुझ्याकडे पद प्रतिष्ठा आहेत ना, तोपर्यंत हे सगळे तुझं वावा करतील, तुझा जय जयकार करतील. ज्या दिवशी तुझ्या शरीरातून आत्मा निघून जाईल, त्या दिवशी पटकन लगेच वकिलाला बोलवतील. बघा, माझी एक शिव महापुराण कथेच्या माध्यमातून विशिष्ट अशा प्रकारे सूचना आहे. बघा, पोरांना इतकंही कमवून ठेवू नका, इतकंही कमवून ठेवू नका की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडून वकील बोलावतील वाटणीसाठी. म्हणून पोटापुरतं कमवा, पोटापुरतं कमवा, लेकरांनाही सुद्धा त्यांच्या पायावर उभं राहू द्या. गुरु महाराज म्हणाले, बाबा तुझ्याकडे पदप्रतिष्ठा आहे ना, तोपर्यंतच हे तुझे सगळे सख्य आहे. नाही नाही महाराज, मी छाती ठोकपणे सांगतो, माझा परिवार माझ्यावरती विशिष्ट प्रेम करतो. तुला बघायचंय तुझ्यावर प्रेम आहे की तुझ्या धनावर प्रेम आहे? तुला बघायचंय? हो महाराज बघायचंय. तू रोज सकाळी किती वाजता उठतो? महाराज मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. उद्या उठूच नको म्हणले. 6ही वाजले तरी उठू नको, 8ही वाजले तरी उठू नको. मरणाचं सोंग घेऊन पड, मुर्दा पडल्यासारखं पडून राहा. आणि जरी तुझ्या जवळ कोण उठवायला आलं ना, तेवढ्या वेळापुरता श्वास ही बंद कर, तेवढ्या वेळापुरता. ठीक आहे महाराज, याच्यात काय अवघड आहे? झालं. गुरु महाराजांची आज्ञा घेऊन घरी आला. घरी आल्याबरोबर सकाळी जो गुरु महाराजांनी नियम सांगितलेला आहे त्याचं पालन करण्यासाठी रात्री पुरणपोळीचं भोजन करून झोपी गेला. सकाळी पहाटे 5 वाजता उठणारा पती 6लाही उठायला तयार नाही. पत्नीला वाटलं थोडस थकले असतील म्हणून झोपले असतील, झोपू द्यावं. 8ही वाजले तरीही उठायला तयार नाही. पत्नीला वाटलं जास्तच दमले असतील शेतात कष्ट करून, काबाड कष्ट करून, झोपी जाऊ. 8 वाजले, 10 वाजले, 11 वाजले तरी सुद्धा उठायला तयार नाही. तसंच मरणाचं सोंग घेऊन हा शिवभक्त झोपलेला आहे. पत्नीला आता म्हटलं थोडस घाबरत सुटलं.
आणि घाबरत घाबरत पत्नी पतीच्या जवळ गेली आणि बोलू लागली, अहो उठा ना, रोज पहाटे 5 वाजता उठता, 6ही वाजले उठला नाहीत, 8ही वाजून गेले उठला नाहीत, 11 वाजलेले आहेत, उठा ना. पती एकही बोलत नाही, दोनही बोलत नाही, गुपचूप मुर्दा पडल्यासारखं पडू नये. 11 वाजता पत्नीनं पती बोलत नाही म्हणून थोडीशी घाबरली आणि त्या पतीच्या बॉडीला हलवू लागली. अहो उठा ना, काय झालं तुम्हाला? तेवढ्या वेळापुरता श्वासही बंद केला, मृत्युमुखी झाला. एक वेळा झोपलेल्याला उठवता येतं दादा, पण सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही. असे परमार्थात सुद्धा बरेच सोंग घेतलेले माणसं आहेत ज्यांना उठवता येत नाही, ज्यांना इकडे आणता येत नाही, आहे की नाही, सोंग घेऊन बाहेरच पडलेले आहे की नाही. तसं त्या पत्नीला आता थोडस दुःख झालं. पती बोलत नाही, पती उठत नाही, पती बोलत नाही, हालचाल करत नाही. यावर तिला वाटलं आता आपले पती आपल्याला सोडून निघून गेले आणि मोठमोठ्यानं रडायचा आवाज सुरू झाला. आता मी तर तो आवाज काढणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसा असतो तो आवाज, आहे की नाही. तुम्ही गेलो, आता माझं कसं होईल? गेलेल्याचं काय दुःख आहे का? गेलेल्याचं काय नाही, आता माझं कसं होईल? ठेवलंय की तुझ्यासाठी सगळं, बघ आता, आहे की नाही. तिथले ऍक्शनच बघायला पाहिजे, तो आवाजच वेगळा असतो तिथले डायलॉगच वेगळे असतात. कधीच नाही ऐकले असे डायलॉग ऐकायला मिळतात बॉडीच्या ठिकाणी, आहे की नाही. तुम्ही गेलो, आता आमचं कसं होईल? हो, हे की नाही. बरं झालं गेल्या महिन्यात जेवढं होतं तेवढं लेकराच्या नावावर केलो, नाहीतर अवघड झालं असतो. हो, बरोबर डायलॉग मारतात. असं डायलॉग सुरू झाले, मोठमोठ्यानं रडण्याचा आवाज सुरू झाला आणि एवढ्यामध्ये सगळे परिवार जमला, मुलं बाळ सगळे जमले, रडू लागली, आहे की नाही. आणि काही वेळातच 11:30च्या दरम्यान गुरु महाराज दरवाजाजवळ आले. भिक्षाम देही, भिक्षाम देही. गुरु महाराजांचा हा प्रिय शिष्य होता. पत्नीला माहिती होतं की गुरु महाराजांना सोडून आपला पती 1 मिनिट सुद्धा राहत नव्हता. पत्नी धावत धावत गुरु महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात घालून गयावया करू लागली. अहो महाराज, काहीही करा पण माझ्या पतीला जागी करा, वाटेल ते करा. मी माझी 1 एकर जमीन तुमच्या नावावर करायला तयार आहे, पण माझ्या पतीला उठवा, काहीही करा. गुरु महाराज म्हणले, जमीन नावावर करायची गरज नाही, पैसा द्यायची गरज नाही, आज चला म्हणले. मध्ये आले, पाहिलं शिष्यानं जसं गुरु महाराजांनी सांगितलं होतं तसं त्या ठिकाणी सोंग घेऊन पडलेला होता. गुरु महाराजांनी सांगितलं, आता यांना उठवायचं आहे का? पत्नी म्हणू लागली, हो हो महाराज, काहीही करा पण यांना उठवा, आहे की नाही. गुरु महाराजांनी पत्नीला सांगितलं, जावं म्हणले किचन मधून 1 ग्लास दूध घेऊन या. पत्नी गेली, चटकन 1 ग्लास दूध आणला. गुरु महाराजांनी आपल्या उपरण्याच्या खाली धरला आणि तदनंतर काय मंत्र मारला गुरु महाराजांना माहिती असावा. गुरु महाराज बोलू लागले, आता यांना उठवण्यासाठी, माझ्या शिष्याला उठवण्यासाठी आता एकमेव पर्याय म्हणजे कोणता आहे? या ग्लास मधलं जन दूध पेईल त्यांना मरणार आहे आणि माझा शिष्य उठणार आहे की नाही. तो भल्या मोठा आवाज सुरू होता, आहे की नाही. देवानं मला न्यायचं होतं, तुम्हाला ठेवायचं होतं. बराच वाटडोळ त्या ठिकाणी आवाज सुरू होता पत्नीचा. न्यायचं होतं तर मला न्यायचं होतं, तुम्हाला ठेवायचं होतं. मोठमोठ्यानं आवाज सुरू होता. मग पत्नी धर्म म्हणून गुरु महाराजांनी पत्नीच्या समोर ग्लास धरला. अहो, तुम्ही माझ्या शिष्याशी धर्मपत्नी आहात आणि पहिला धर्म पत्नीचा आहे. आपल्या पतीसाठी हे संकट आपल्या जीवनामध्ये ओढून घेणं, म्हणून पहिला नंबर तुमचा आहे. तुम्ही हे दूध प्या, तुम्ही मरा म्हणजे माझा शिष्य उठेल. पत्नी घाबरली, अरे बापरे. पत्नी घाबरली आणि महाराजांना बोलू लागली, महाराज मला क्षमा करा हो. बघा, 1 वेळा लेकरांपासून बापाची छाया गेली तर चलते, पण आईची माया त्यांना लागते बर का.
आई त्यांना लागते. एखाद्या वेळेस बाप नसला तरी चालेल, पण करून खाऊ घालायला आहे की नाही, काही गोष्टी माया लावायला आई लागते. म्हणून आता झालेलं झालं, ही शिवाची मर्जी असेल, जाऊ द्या म्हणले. आता मी काय हे दूध पिऊ शकत नाही. हे कोण ऐकलं? झोपेचं सोंग घेत असलेल्या शिवभक्तांनी ऐकलं आणि मनात बोलू लागला, अरे बापरे, ज्या पत्नीला मी जीवापाड प्रेम केलं, ज्या पत्नीचे प्रत्येक लहान सहान हट्ट पूर्ण केले, है की नाही, स्वतःला कधी कुठला कपडा घेतला नाही, कुठला अलंकार घेतला नाही, पण गुढीपाडवा असू द्या, दिवाळी असू द्या, त्या प्रत्येक सणाला मी माझ्या पत्नीला सुवर्ण दान केलं, नऊवारी साडी आणली, म्हणेल तसलं त्या ठिकाणी हट्ट पुरवलं. ती पत्नी म्हणते आता झालेलं झालं. अरे बापरे, धक्का बसला, विचार करू लागला. झालं, पत्नीचा नंबर बाजूला झाला, नंबर लागला सगळ्यात थोरल्या मुलाचा. तुम्ही थोरले आहात म्हणून तुमचं आद्य कर्तव्य आहे, तुम्ही याच्यातलं दूध प्या, तुम्ही मरा म्हणजे तुमचे पिता जागी होतील. तोही घाबरला. महाराज हे बघा, झालेलं झालं, ही सगळी देवाची मर्जी आहे. माझ्या वडिलांनी सगळं पाहिलं की आता माझं अजून खेळून खायचं वय आहे. माझ्या वडिलांनी 4 पावसाळे पाहिले तर मी अजून काहीच पाहिलं नाही, माझं व्हायचं जायचं आहे, त्याच्यामुळे मी हे दूध पिऊ शकत नाही, मला माफ करा. हे ऐकलं पित्यानं. अरे बापरे, ज्या मुलासाठी अहोरात्र काबाड कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढ केलं, तो मुलगा सुद्धा माझा राहिला नाही. धाकल्या मुलाचा नंबर, तुमचा नंबर आहे, तुम्ही घ्या. अहो महाराज, थोरल्या भावानं तसं बोललं, त्याच्याही पेक्षा मी लहान आहे की हो. आता तर कुठं मी त्या ठिकाणी जन्माला आलो, अजून मला खूप काही बघायचंय, खूप काही शिकायचंय. आता झालेलं झालं बरं का, जाऊ द्या, ही देवाचीच मर्जी असणार आहे, त्याच्यामुळं मी हे दूध पिऊ शकत नाही आणि माझ्या पित्याला उठवू शकत नाही. यावेळेस त्या पिता समान शिवभक्ताला अतिशय मोठा धक्का बसला आणि तो मनात विचार करू लागला, अरे बापरे, त्याला दुःख झालं. ज्या परिवारावरती मी जेवढा जीव लावला तेच माझे राहिले नाहीत, आहे की नाही. म्हणून आपल्या जवळ असणारे सुद्धा परके असतात आणि जे परके आहेत ते आपले असतात. ज्या माणसाला आपल्यातले परके आणि परक्यातले आपले ओळखता आले ना, तो माणूस या जगाच्या पाठीवर कधीच दुःखी होणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. आपल्या जवळचेच असतात दुःख देणारे, बाहेरच्यांना काय माहिती आपली कमजोरी, आहे की नाही ना. आपला मित्र परिवार, आपला परिवार, आपली भाऊकी यांनाच माहिती असतं तुम्हाला कसं दुःख द्यायचं. जवळच्यांनाच माहित असतं, परक्यांना काय माहिती आहे तुमची कमजोरी काय आहे. म्हणून जे जवळ आहेत त्यांच्यातले परके ओळखायला शिका आणि जे लांब आहेत त्याच्यातले आपले ओळखायला शिका. हीच ज्ञानाची अनुभूती या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून झाली. आणि तो शिष्य या देवाला त्या ठिकाणी बोलू लागला, काय माझं नशीब त्या ठिकाणी उघडलं. ज्यांच्यावरती मी जीवापाड प्रेम केलं, ज्यांच्यावरती मी जीवापाड जीव लावला, तेच माझे राहिले नाही. आई ग पार्वती माय, काय नशीब माझ तू लिहिलं, ज्याला लाविला जीव त्यानंच परक्यावानी केलं ग पार्वती माय. माझे माय पार्वती माय, माझे माय पार्वती माय, माझे माय, पार्वती माय, माझे माय, पार्वती जय भोले. माय, माझे माय, पार्वती माय, माझे माय. आई ग पार्वती माय, काय नशीब माझ तू लिहिलं. आई ग पार्वती माय, काय नशीब माझ तू लिहिलं, ज्याला लाविला जीव त्यानंच परक्यावानी केलं ग
माय ग माझे माय पार्वती माय माझे माय पार्वती माय ग माझे माय जय भोले पार्वती माय ग माझे माय पार्वती माय ग माझे माय परक्याला पार्वती माई किती जरी जपलं दाखवून देती दुनिया आपलं ते आपलं दाखवून देते दुनिया आपलं ते आपलं दाखवून देते दुनिया आपलं ते आपलं परक्याला पार्वती माई किती जरी जपलं दाखवून देती दुनिया आपलं ते आपलं आता आपलं मनायाला माझं मन मनाला भेद आता आपलं मनायाला माझं मन मनाला भेद ज्याला लाविला जीव त्यानंच परक्या वाणी केलं ग पार्वती माय माझे माय पार्वती माय ग माझे माय पार्वती माय माझे माय पार्वती माय ग माझे माय पार्वती माय ग माझे माय पार्वती माय ग माझे ओ माय पोटात एक आणि ओठात एक दावती जगाला जणू मीच आहे एक दावती जगाला जणू मीच आहे दाखवून देते जगाला मीच आहे पोटात एक आणि ओठात एक दावती जगाला जणू मीच आहे एक हातामधील गेलं नशिबाच नाही गेलं हातामधील गेलं नशिबाच नाही गेलं ज्याला लाविला जीव त्यानंच परक्या वाणी केलं ग पार्वती माय माझे माय पार्वती माय ग माझे माय पार्वती माय माझे माय पार्वती माय ग माझे माय पार्वती माय माझे माय पार्वती माय ग माझे हो गरजा पुरत जवळ येऊन नात जोडी तोंडावर गोडी माग नाक तोंड मोडी तोंडावर गोडे माग नाक तोंड मोडे तोंडावर गोडे माग नाक तोंड मोडे गरजा पुरत जवळ येऊन नात जोडी तोंडावर गोडी माग नाक तोंड मोडी आता आपलं मनायाला माझं मन मनाला भेला आता आपलं मनायाला माझं मन मनाला भेला ज्याला लाविला जीव त्यानंच परक्या वाणी केलं ग पार्वती माय माझे माय पार्वती
पार्वती माय काय नशीब माझ तुलील जाला लाविल परक्यावानी केलं. शिवभक्त शिष्याला जाग आली, मनामध्ये दुःखी झाला आणि विचार करू लागला. ज्या परिवारावरती मी एवढा जीव लावला, एवढं प्रेम केलं, तेच माझे राहिले नाहीत. शेवटी गुरु महाराजांनी विचार केला, तुमच्यापैकी कुणी पेणार नाही ना, मला माझ्या शिष्याची गरज आहे, म्हणून आता हे दूध मीच पिऊन टाकतो आणि माझ्या शिष्याला जाग करतो. गुरु महाराजांनी स्वतः ते दूध पिलं आणि सांगितलं, उठ आणि आता सांग, प्रेम तुझ्यावर की तुझ्या पदावर, प्रेम तुझ्यावर की तुझ्या आत्म्यावर, प्रेम तुझ्यावर की तुझ्या असलेल्या धन संपत्तीवर. गुरु महाराजांना शरण गेला आणि म्हणाला, जोपर्यंत या जीवामध्ये आत्मा आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पद प्रतिष्ठा आहे, तोपर्यंतच या जीवाला किंमत आहे. एकदा या जीवातून आत्मा निघून गेला, कुठवर आली बॉडी म्हणून विचारतात. आवरा आवरा लवकर, पाहुणे रावळे जायचे आहेत म्हणतात. कधी एकदा अंत्यविधी करीन असा विचार त्या ठिकाणी करतात. जीवनामध्ये आपलं काहीही नाही हो. जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवले. जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवलं. शिक्षण सुद्धा दुसऱ्याने दिलं, रोजगार दुसऱ्याने दिला, इज्जत सुद्धा दुसऱ्याने दिली. पहिली आणि शेवटची अंघोळ सुद्धा दुसरेच घालणार आणि शेवटी अंत्यविधीला दुसरेच घेऊन जाणार. आपलं काय आहे? खाली हात आया था, खाली हात जाएगा, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. आणि म्हणून या दैनंदिन जीवनामध्ये जेवढं आयुष्य मिळालेलं आहे 60 वर्षाचं, म्हणायला 100 आहे पण मिळायला 60 वर्ष, पण जगायला 30-35 सुद्धा नाहीत. केमिकल युक्त आहार झाला हे की नाही, झटक्याचे प्रमाण वाढले, अटॅकचे प्रमाण वाढले. त्याच्याने माणूस 28, 30, 35 वयापर्यंतच अटॅकचे प्रमाण, झटक्याचे प्रमाण येऊन भले भले चांगले चांगले तरुण मुलं या जगातून निघून चालले. म्हणून जैसे खावे अन्न तैसे होवे मन. अन्न सात्विक असावं, अन्न आहार हा सात्विक आणि सदाचारी असावा. त्या अन्नाला, केमिकल युक्त अन्नाला प्रसाद बनवण्यासाठी मायमाऊलीनं स्वयंपाक करत असताना मालकाला शिव्या देण्यापेक्षा, भापट पसारा बोलण्यापेक्षा, पीठ मळत असताना मुखामध्ये ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र असावा, एक नाही शिवपाठ असावा. या शिवपाठाचं पठण असावं. अशा प्रकारे जर तुम्ही स्वयंपाक करत गेलात तर नक्कीच त्या स्वयंपाकाचं प्रसादामध्ये रूपांतर होईल आणि तो प्रसाद आम्ही प्रसाद ग्रहण केल्यानंतर या मांसपिंडाचं मंत्रपिंडामध्ये रूपांतर होऊन मन सुद्धा प्रसादिक वाटेने वाटचाल करेल. म्हणून अन्नाकडे, आहाराकडे लक्ष द्या. या नामाच्या बळावर, या शिवकथेच्या बळावर आपलं अस्तित्व आपल्याला निर्माण करता येतं. म्हणून आपण हट्ट केल्यानंतरच नाही, विजयाच्या प्राप्तीसाठी सुद्धा, आपल्या इच्छा कामनेच्या प्राप्ती सुद्धा भगवान शिव परमात्म्याने कशा प्रकारे या पांडवामध्ये असणाऱ्या अर्जुनाला भगवान शिव परमात्म्याने भेट दिली आणि त्या अर्जुनाला त्या महान असणाऱ्या कौरवापासून, दुर्योधनापासून आशीर्वादाच्या बळावर कशा प्रकारे सुटका करून दिली, याबद्दल आपल्याला विजयाच्या प्राप्तीसाठी सुद्धा भगवान शिव परमात्मा कृपा आशीर्वाद करतात. याबद्दल पांडवांच्या जीवनामध्ये घडलेली कथा आज आपण या 3ऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं की फक्त शिवभक्तांनीच उद्धार करून नाही घेतला. श्रीकृष्ण परमात्मा असू द्या, पांडव असू द्या, त्या पांडवांनी सुद्धा
माझ्या भोलेनाथाची भक्ती केली म्हणूनच त्यांना कौरवावरती विजय प्राप्त करण्याचं ज्ञान प्राप्त झालं। ते ज्ञान कशा प्रकारे प्राप्त झालं याबद्दल भगवान शिव परमात्म्याने अगदी सुंदर अशा प्रकारे कथा वर्णन करून सांगितलेले आहे। आणि या पांडवांना कारण श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्वतः पुत्र प्राप्तीसाठी पशुपतीनाथ नावाचं व्रत केलेलं आहे आणि त्या व्रताचा विधी उपमन्यू ऋषींनी श्रीकृष्ण परमात्मा अंतर्धान पावले आणि महर्षी व्यासांनी मात्र अगदी सुंदररित्या या अर्जुनाला या शिवपूजेचा विधी सांगायला सुरुवात केलेला आहे। इंद्रकील पर्वत असं नावाचे एक पर्वत आहे। त्या इंद्रकील पर्वतावर जाऊन अर्जुना स्नान संध्या करून पार्थिव लिंगाची स्थापना कर आणि पार्थिव लिंगाची स्थापना करून त्या भगवान शिव परमात्म्याची आराधना कर। ज्या अर्जुनाला, ज्या पांडवाला, ज्या द्रौपदीला या कौरवांनी, या दुर्योधनाने छळ केला, त्रास केला आणि त्यांनी तुम्हाला दूर लोटलं, अशा दूर लोटलेल्यांचा जर कोण जवळीक असेल तर तो भगवान शिव परमात्मा आहे। ज्याचा कुणीच नसतो त्याचा एकमेव भगवान शिव परमात्मा असतो। संत म्हणाले ना हो, दुर्नी आलो तुझ्या भोटी उघडून पहा कृपा दृष्टी। का म्हणाले? माणसाजवळ आपलं दुःख बोलू नका। मी नेहमी सांगत असतो, दुःख बोलायचंय ना देवाजवळ बोला, कारण माणसाजवळ दुःख बोलल्याने होतं काय दादा, 100% लोक आहेत, त्याच्यामध्ये 50% एकीकडे ठेवा, 50% एकीकडे ठेवा। 50% लोकांना तुमच्या दुःखाबद्दल काहीही देणं घेणं नाही आणि 50% लोक आनंदी आहेत तुम्हाला दुःख झालंय म्हणून। मग आपलं दुःख लोकांना सांगून आपल्या दुःखाचा पसारा वाढवत बसण्यापेक्षा एकांतात मंदिरात या, हात जोडा, रडा, गयावया करा आणि त्याला बोला, एक नाही तरी एक दिवस तो तुमचा ऐकून तुमच्या संकटाचं निवारण करणारा भगवान शिव परमात्मा आहे। कारण भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं। थोडा उशीर लागेल पण त्याचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बोलायचंय तर इथं बोला। भाव भावकीचं भांडण असू द्या, भावाभावाचं भांडण असू द्या, 4 भिंतीमध्ये मिटवा, लोकांपर्यंत आणू नका। याच्याने आपल्या दुःखाचा, आपल्या परिवाराचा तमाशा व्हायला सुरुवात होतो, दुःख जास्त वाढतं। म्हणून आपलं दुःख, आपलं संकट आपापल्या परिवारामध्ये मिटवण्याचा प्रयत्न करा। मी तर म्हणतो शक्यतो भाऊ भावानी एका जागी राहिलेलं बरं, कारण ज्याचा परिवार एका जागी आहे, ज्याचा परिवार एकवटलेला आहे तिथं स्वर्ग निर्माण होतं। ज्याचा परिवार एका जागी आहे त्या परिवाराकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची ताकद नाही, त्या परिवाराला हरवण्याची ताकद कोणाची नाही। हा मूळ संदेश आपल्याला राजा रावणाने दिला। राजा रावणाचा ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी वध केला त्यावेळेस राजा रावणाने शेवटचा श्वास रामाच्या मांडीवरती घेतला आणि मांडीवरती श्वास, शेवटचा अखेर श्वास बंद करत असताना राजा रावण प्रभू रामचंद्राला बोलू लागलेला आहे, कान उघडे ठेवून ऐका। रामा, मी भगवान शिव परमात्म्याचा अतिशय प्रिय आणि या जगाच्या पाठीवर एक महान शिवभक्त म्हणून माझी ख्याती आहे। 33 कोटी देव बंदी खाण्यात ठेवण्याची ताकद या शिवभक्तामध्ये आहे। तू मला मारू शकलास याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, तू मला मारू शकलास कारण तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे आणि माझा भाऊही विभीषण तुझ्या सोबत आहे, म्हणून तू मला मारू शकलास, है की नाही? भावाची किंमत जर विभीषण रावणाच्या सोबत असता तर प्रभू रामचंद्राला रावणाचं मरण कुठं आहे हे कळालंच नसतं। रावणाचं मरण कुठं होतं? बेंबीमध्ये दडलेलं होतं। प्रभू रामचंद्राने त्याचे प्रत्येक मुख धनुष्याने उडवले,
पण त्याला दशमुख नाव होतं. एक मुंडकं उडालं की दुसरं मुंडकं यायचं, एक मुंडकं उडालं की दुसरं मुंडकं याचं. मग प्रभू रामचंद्राला गुपित जे काही प्राण लपलेला होता ते गुपित जर कोण सांगितलं असेल तर रावणाचा भाऊ असणारा बिभीषण. त्या बिभीषणाने रामाला दिलेल्या संदेशामुळं रावणाचा वध झाला आणि रावणाच्या डोळ्यात खळखळ खळखळ त्या ठिकाणी पाणी आलं आणि त्या रावणाचे शब्द ऐकून सुद्धा प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात अश्रू आले. रावणाने दिलेला संदेश हा सत्य रूपाने आपण आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घेतला पाहिजे. ज्याचा भाऊ ज्याच्या सोबत आहे त्या भावाला, त्या परिवाराला हरवण्याची ताकद कोणामध्ये आहे? ही भावाभावामध्ये असलेली एकवटतेची ताकद आहे. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपण भाऊ असू द्या, बंध असू द्या, परिवार असू द्या, एकत्र राहण्याचा त्या ठिकाणी संकल्प करा. कारण भाऊ पुन्हा येणार नाही, आई पुन्हा येणार नाही, बाप पुन्हा येणार नाही, एक नाही, काका नाही, काकी नाही, पुन्हा कधीच नाही. या जीवनाचा वन्स मोर कधीच होत नसतो. जसा पिक्चरचा 3 तासामध्ये द एंड होतो तसे या आयुष्याचा सुद्धा एके दिवशी द एंड होणार आहे. म्हणून जन्म हा अखेरचा आहे. पण या अखेरच्या जन्मामध्ये माणसानं माणूस जोडत चला, माणसानं माणूस जोडत प्रेमाळ अंतकरणाने व्यवहार करा. हीच मोठी संपत्ती आहे. ज्या वेळेस महर्षी व्यासांनी या अर्जुनाला उपदेश केला की साक्षात भगवान शिव परमात्मा एकमेव असा देव आहे की तुला त्या संकटामधून वाचवण्यासाठी, या कौरवावरती, या दुर्योधनावरती विजय प्राप्तीसाठी एकमेव उपाय म्हणजे भगवान शिव परमात्मा. श्रीकृष्ण परमात्म्यांनीही सांगितलं, महर्षी व्यासांनीही सांगितलं. अर्जुनाच्या मनामध्ये शिवभक्ती करण्याची उत्कंठ इच्छा निर्माण झाली. अर्जुनाने विचार केला, महर्षी व्यास मुनी, मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि मला शास्त्र शुद्ध पद्धतीने भगवान शिव परमात्म्याची आराधना करण्याचा व्रतविधी सांगा. महर्षी व्यासांनी पांडवाला उपदेश केला, अर्जुनाला उपदेश केला की वाळूच्या, शिनच्या वाळूपासून एक पार्थिव लिंग बनवायचं आणि त्या लिंगाची विधियुक्त पद्धतीने जल वाहून, भस्म वाहून, बिल्वपत्र वाहून, पूजा करून, नमस्कार करून तप आराधना करायची. ध्यानमग्न अवस्थेमध्ये या भगवान शिव परमात्म्याला तप साधना करून आपलंस करून घ्यायचं. यासाठी महर्षी व्यासांनी जागा निवडली इंद्रकील नावाचं पर्वत. त्या इंद्रकील पर्वतावरती तात्काळ महर्षी व्यासांचा उपदेश घेऊन अर्जुन तपश्चर्येसाठी आलेला आहे. नदीमध्ये स्नान केलं आणि इंद्रकील पर्वतावर अर्जुनाने पार्थिव लिंगाची स्थापना केली आणि पार्थिव लिंगाची स्थापना करून पूजा करू लागला. ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, नमः शिवाय. किती जणांनी माझ्या बरोबर ओम नमः शिवाय म्हणलं? हातवरी करा. बाकीच्यांचं काय बिघडलं असतं का? आहे की नाही? एक वेळा ओम नमः शिवाय म्हटल्यानंतर कैलासामध्ये जागा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षयमामृतात्। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। कैलासीचा नाथ हे भगवान शंभू महादेवा, मी तुमची आराधना करत आहे। ज्याला कौरवांनी, ज्याला दुर्योधनाने दूर केलं, छळ केला, कपट करून आम्हाला वनवास भोगायला त्या ठिकाणी भाग पाडलं, अशाला तुम्ही स्वीकारा आणि त्यांच्यावरती विजय प्राप्तीचं वरदान तुम्ही आम्हाला प्राप्त करून द्या। भगवान शिव परमात्म्याला विनंती करू लागली। कैलाश का राजा तू है, देवों का देव तू है। कैलाश का राजा तू है, देवों का देव तू है। नाम तेरा लेते ही बोले सारे दुख दूर होते हैं। ओ आ ओ कैलाश का राजा तू है, देवों का देव तू है। नाम तेरा लेते ही बोले सारे दुख दूर होते हैं। डमरूधारी तू भोला है, हमारा रखवाला तू है। डमरूधारी तू भोला है, हमारा रखवाला तू है। बोल तेरे दर से कभी ना दूर मैं जाऊंगा, मंदिर में आऊंगा, माथा ये झुकाऊंगा मैं। मंदिर में आऊंगा, माथा ये झुकाऊंगा मैं। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। 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 तेरा दरबार ही है जहाँ हम आ सके, हमारे मन का बोझ तुझे ही बता सके। हमारे मन का बोझ तुझे ही बता सके। करके तुझसे वादा काम पूरा ना करेंगे, तेरे चरणों में भोले मेरा जीवन चले। तेरे चरणों में भोले मेरा जीवन चले। जाऊंगा मैं न जाऊंगा, गलत राह पे न जाऊंगा। जाऊंगा मैं न जाऊंगा, गलत राह पे न जाऊंगा। बोल तेरे दर से कभी ना दूर मैं जाऊं, मंदिर में आऊंगा मैं, माथा ये झुकाऊंगा मैं। मंदिर में आऊंगा, माथा ये झुकाऊंगा मैं। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। 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 रास्ता तूने दिया वही पे जा रहा हूँ, तेरी भक्ति में सदा
दिल से मैं खो गया हूँ तेरी भक्ति में सदा। दिल से मैं खो गया हूँ जिसने मुझे दूर किया उसे तूने अपना लिया। तेरा मन है प्यारा भर दिया मेरा जिया। तेरा मन है प्यारा भर दिया मेरा जिया। कुमार सागर गाएगा नाम तेरा सजाएगा। कुमार सागर गाएगा नाम तेरा सजाएगा। बोल तेरे दर से कभी ना दूर मैं जाऊं। मंदिर में आऊंगा मैं माथा ये झुकाऊंगा मैं। मंदिर में आऊंगा माथा ये झुकाऊंगा मैं। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। 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 कैलाश का राजा तू है देवों का देव तू है। नाम तेरा लेके ही बोले सारे दुख दूर होते हैं। ओ कैलाश का राजा जो है देवों का देव तू है। नाम तेरा लेके ही बोले सारे दुख दूर होते हैं। डमरुधारी तू भोला है हमारा रखवाला तू है। बोले तेरे दर से कभी ना दूर मैं जाऊं। मंदिर में आऊंगा माथा ये झुकाऊंगा मैं। मंदिर में आऊंगा माथा ये झुकाऊंगा मैं। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। नमः पार्वती पते शिव हर 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 हर। भगवान शिव परमात्म्याला विनंती पूर्वक अर्जुनाने हाक मारली। पार्थिव लिंगाची पूजा करून काया वाचा मनाने समर्पित होऊन एका अंगठ्यावरती हजारो वर्ष भगवान शिव परमात्म्याच्या भेटीसाठी तप आराधना करू लागले। कठोर तपश्चर्या पाहून इंद्रनगरीचे इंद्रदेव या अर्जुनाला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी आले। अर्जुनांनी तपश्चर्या करत असलेली इंद्रदेवांनी पाहिले आणि इंद्रदेव अर्जुनाला बोलू लागले, अर्जुना डोळे उघड आणि पहा, इंद्रदेव तुझ्या समोर प्रकट झालेले आहे। अर्जुनाने डोळे उघडून पाहिलं, इंद्रदेवांना नमस्कार केला, स्तुती करू लागले आणि इंद्रदेवाला विनंती केली, मी भगवान शिव परमात्म्याच्या भेटीसाठी ही तप आराधना करत आहे। आता तुम्ही मला दर्शन दिलं आहे तर मला कौरवापासून आणि दुर्योधनापासून विजय प्राप्तीचं वरदान द्या। इंद्रदेव म्हणू लागले, कौरवापासून आणि दुर्योधनापासून तुला विजयाची प्राप्ती करून घेण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे भगवान शिवच आहे। कारण त्यांच्याकडे एक असं शस्त्र आहे, एक असं अस्त्र आहे
दैत्य या जगाच्या पाठीवरती कोण्याच देवताकडे नाही. त्या एका शस्त्राने एका क्षणामध्ये पापी आणि दुराचारी राक्षसाचा वध होतो. असं शस्त्र तुला भगवान शिव परमात्म्याच्या दिव्य कृपा आशीर्वादाने प्राप्त होणार आहे. तू भगवान शिवाची आराधना कर. एवढे बोलून इंद्रदेव अंतर्धान पावलेले आहेत. आणि पुन्हा कठोर अशी तप आराधना इकडे अर्जुनाने काया वाचा मनाने सुरू केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अर्जुन भगवान शिव परमात्म्याच्या भेटीसाठी तप आराधना करत आहे. कौरवावर विजय प्राप्तीसाठी, दुर्योधनाच्या विजय प्राप्तीसाठी अर्जुन तप करत आहे. ही गोष्ट दुर्योधनाला कळाली आणि दुर्योधनाने या अर्जुनाची तपश्चर्या भंग करण्यासाठी एका दैत्याची योजना केली. शुकर नावाचा एक दैत्य आहे. त्या दैत्याला आज्ञा दिली आणि अर्जुनाची तपश्चर्या भंग करण्यासाठी सांगितलं. शुकर नावाचा दैत्य अर्जुनाची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्रकील पर्वतावरती आलेला आहे. अर्जुन तप आराधना करत आहे. हे अर्जुना, मी शुकर नावाचा दैत्य आहे. तुझी तपश्चर्या भंग करण्यासाठी आलेलो आहे. आणि आता मी तुझा युद्ध करून त्या युद्धामध्ये वध करणे असा शुकर दैत्याने त्या ठिकाणी इशारा केल्याबरोबर अर्जुन सावध झाला. अर्जुनाने तपश्चर्या सोडली आणि आपले शस्त्र घेऊन या शुकर नावाच्या दैत्याबरोबर युद्ध करायला सुरुवात केलं. युद्ध सुरू असताना मनोमन अर्जुनाने भगवान शिव परमात्म्याची आराधना केली. कुठेही असा मनामध्ये फक्त भगवान शिव परमात्म्याचं स्मरण ठेवा. असनी, शयनी, भोजनी, गमनी, प्रेमे शुलपानी स्मरावातो. कोणत्याही देशामध्ये असा, कोणत्याही गावामध्ये असा, कोणत्याही ठिकाणी असा, फक्त मनामध्ये त्या भगवान शिव परमात्म्याचं स्मरण ठेवा. अर्जुनाने मनातून भगवान शिव परमात्म्याचं स्मरण केलं. कैलासीचा नाथ भगवान शिव परमात्मा अर्जुनाने केलेली कठोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झाले आणि या शुकर दैत्याचा वध करण्यासाठी भगवान शिव परमात्मा इंद्रकील पर्वतावर अवतारित झाले. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. हर 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 हर. भगवान शिव अर्जुनासह त्या ठिकाणी या शुकर दैत्याबरोबर युद्ध करू लागले. अर्जुन आणि भगवान शिव परमात्म्याने दोघांनी एकाच वेळी धनुष्य सोडला. पण अर्जुनाचा नेम चुकला आणि भगवान शिव परमात्म्याच्या धनुष्याने, शस्त्राने या शुकर दैत्याचा वध झाला आणि शुकर दैत्य त्या ठिकाणी मृत्युमुखी झाला. आता इकडे अर्जुनाला आनंद वाटू लागला की माझ्याच बाणाने या महान बलाढ्य दैत्याचा वध झाला. म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला. आणि भगवान शिव परमात्मा ज्यावेळेस या अर्जुनाला दर्शन देण्यासाठी येत होते, आपलं स्वरूप दाखवलं नाही, एका भिल्लाचं रूप घेऊन महादेव आले होते. मग भिल्ल रूपामध्ये अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुन भिल्लाला बोलू लागले, हे भिल्ला, मीच या दैत्याचा वध केला. भिल्ल म्हणू लागला, तू नाही, मी या दैत्याचा वध केला. दोघांमध्ये त्या ठिकाणी संभाषण सुरू झालं आणि दोघांचं युद्ध झालं, सुरू झालं. भिल्ल रूपातील महादेव म्हणू लागले, मी वध केला. अर्जुन म्हणू लागला, मी वध केला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये या अर्जुनाची सर्व शस्त्र अस्त्र भिल्ल रूपातील महादेवाने एका क्षणात मोडून टाकले. आणि हे सगळं पाहत असताना, हे सगळं अनुभवत असताना अर्जुन मात्र आश्चर्यचकित झाला. कारण अर्जुनाला कळालं की या जगाच्या पाठीवर
मला हरवणारा जर कोण असेल तर तो ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्माच असू शकणार. आणि म्हणून अर्जुनानं पाहिलं तर त्या भिल्ल रूपामध्ये भगवान शिव परमात्म्याचं स्वरूप अर्जुनाला दिसलं. अर्जुनांनी सगळं काही बाजूला ठेवलं आणि भगवान शिव परमात्म्याच्या चरणावर साष्टांग नमस्कार घालून क्षमा यातना करू लागला. हे महादेवा, तुम्ही तुमचं स्वरूप सोडून भिल्ल रूपामध्ये मला दर्शन देण्यासाठी आलात ना. मी किती अभागी आहे की तुमचं स्वरूप ओळखू शकलो नाही. देव कोणत्या रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देईल हे सांगता येत नाही बरं का. दारामध्ये नवनाथाच्या रूपाने येईल, भिक्षुकाच्या रूपाने येईल, जंगम माहेश्वराच्या रूपाने येईल. दारी आलेल्या भिक्षुकाला कधीच खाली हातानं पाठवायचं नाही माय. कारण तिथं तुमची परीक्षा असते. 10 रुपये नसतील 5 रुपये तरी द्या, धान्य तरी द्या, खाऊ घाला, एवढं तरी पुण्य करा. कारण मन्मथ म्हणे वेडा खरा, गुप्त रूपी आला घरा. देव गुप्त रूपाने दर्शन देत असतो. त्याच पद्धतीनं अर्जुनाला या भगवान शिव परमात्म्याने भिल्ल रूपामध्ये दर्शन दिलं. पण आपल्यामध्ये त्याला ओळखण्याची ताकद नाही. अर्जुनाने दिव्य शक्तीने भगवान शिव परमात्म्याचं स्वरूप ओळखलं. नमस्कार घालून क्षमा यातना करू लागला. केलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागू लागला. तुम्ही कैलासीचे नाथ आहात, माय बाप अनाथांचे नाथ, दिनांचे उद्धारक, पालन करता, संहार करता, देवांचे देव महादेव तुम्ही आहात. मी केलेल्या चुकीबद्दल मी क्षमा मागतो आहे, मला क्षमा करा. आणि मी तुमच्या भेटीसाठी हे तप केलेलं आहे. आणि ते तप कोणत्या कारणासाठी केलेलं आहे तर कौरवांनी आणि दुर्योधनांनी पांडवासह द्रौपदीसह अनेकांना त्या ठिकाणी त्रास देऊ लागलेले आहेत, छळ करू लागलेले आहेत. त्यांच्यावरती विजय प्राप्तीसाठी तुम्ही मला वरदान द्या. भगवान शिव परमात्म्यांनी अर्जुनाची तपश्चर्या मान्य करून घेतली आणि तथास्तु वरदान दिलं. आणि पाशुपत नावाचं एक महान असं दिव्य शस्त्र या अर्जुनाच्या हातामध्ये सोपवलं आणि सांगितलं, या पाशुपत नावाच्या शस्त्राने तू दुर्योधनासह कौरवांचा विनाश करून तू विजयाच्या त्या ठिकाणी प्राप्तीकडे जाशील, तुझा विजय होशील असा त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन, विजयी भव देव आशीर्वाद देऊन भगवान शिव परमात्मा अंतर्धान पावले. आणि या भगवान शिव परमात्म्याने दिलेल्या पाशुपत नावाच्या शस्त्राने पांडवांनी कौरवावरती विजय प्राप्त करून घेतला, युद्ध करून विजय प्राप्त करून घेतला आणि जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती झाली. अशा दयाळू कृपाळू भगवान शिव परमात्म्याने या पांडवांच्या विजयासाठी दिलेलं पाशुपत ज्ञान, पाशुपत अस्त्र आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यासाठी आपण भगवान शिव परमात्म्याची आराधना करावी. पाशुपत अस्त्रामुळेच कौरवांवरती या अर्जुनासह पांडवांनी विजय प्राप्त करून घेऊन जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती करून घेतली. असा दयाळू कृपाळू दिनांचा नाथ, अनंताचा नाथ भगवान शिव परमात्मा आहे. तो भक्त कोण्या जातीचा आहे, कोण्या पंथाचा आहे हे न पाहता भगवान शिव परमात्मा शरण आलेल्या भक्ताचा उद्धार करतो. आपणही अर्जुनासारखी भक्ती आपल्या जीवनामध्ये करून भगवान शिव परमात्म्याचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. एवढंच या तिसऱ्या दिवसीय मंगलमय प्रसंगी सांगून तिसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आई वडील तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी समर्पित करून आजच्या तिसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. नमः पार्वती पते शिव हर हर शिव महापुराण भगवान की, कैलाशपति भगवान की,
हर हर शंभुदेवा देवादि देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादि देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा ओ जल भस्माने पूजा करून वेलवा चरणाला पाहुण्याईसी कोणी भक्ती मनी शंभुदेव हसला भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुण्याईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा जरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा ओ शंकर डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवानन्दं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेव देवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं हर हर ओम यत्तेन यज्ञमय जन्त देवाः तानि धर्माणि प्रथमानस्य नम एहनाकं हिमान् सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर हर आहा